दुर्गम भागातील आरोग्य सेवा आणि धनगर वाड्यांवरील रस्त्यांसाठी यशवंत क्रांती संघटनेचा पाठपुरावा। आरोग्य सेवांच्या अडचणींबाबत थेट अधिकाऱ्यांची चर्चा। धनगर वाड्यांवरील रस्त्यांची रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी। जिल्ह्यातील दुर्गम आणि वंचित भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाव्यात, तसेच धनगर वाड्यांवरील रस्त्याची रखडलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, या मागण्यांसाठी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेत पाठपुरावा करण्यात आला। यानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेय आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। या भेटीदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील आरोग्य सेवांची सद्यस्थिती, रुग्णांना होणाऱ्या अडचणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील मनुष्यबळाची कमतरता, तसेच धनगर वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या अभावामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांकडे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं। पावसाळ्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत रस्ते नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी, गरोदर महिला, वृद्ध आणि गंभीर रुग्णांच्या जीविताला निर्माण होणारा धोका याबाबत संघटनेने ठोस मुद्दे मांडले। यावर अधिकाऱ्यांनी विषय गांभीर्याने घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयाने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं। तसेच जिल्ह्यात आरोग्य सेवा आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने एस कार्तिकेय आणि अनिरुद्ध पिंपळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या भेटीप्रसंगी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके यांच्यासह संपत रुपणे, भरत नाईक, एकनाथ कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते। दुर्गम भागातील नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आणि विकास कामे मार्गी लागेपर्यंत प्रशासनाशी सकारात्मक संवाद ठेवून पाठपुरावा सुरूच राहील, असं संघटनेनं यावेळी स्पष्ट केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।